सो आय होप सगळे व्हिडिओ तुम्ही बघितलेले आहेत आणि ही 45 दिवसाची सिरीज आता खूप अमेझिंग होत जाणार आहे. कारण जसं जसं आपण नवीन वर्षाच्या जवळ येतोय, नवीन महिन्याच्या जवळ येतोय, सो तेव्हा आपण एका पॉझिटिव्ह एनर्जीनी त्या एरामध्ये एंटर करणार आहोत. सो जेव्हा तुमचं माइंडसेट स्ट्रॉंग असतं ना, तेव्हा मॅनिफेस्टेशन्स पटापट होतात. सो आज मी तुम्हाला शिकवणार आहे की तुमच्या ऑरामध्ये जर कन्फ्युजन असेल, जर म्हणजे आपण म्हणतो ना की माझी काहीच कामं होत नाहीत, मी किती प्रयत्न केले तरी मला सक्सेस नाही भेटत, किंवा मी एक बेसिक अमाऊंट एव्हरी मंथ अर्न करते, म्हणजे जर समजा माझी 50,000 सॅलरी आहे, सो तितकेच पैसे माझ्याकडे येत आहेत ना, मी वरती जात आहे किंवा ना माझं काही डिक्रीज होत आहे सॅलरी, पण माझी सॅलरी तेवढीच येते. किंवा बेसिकली तुम्ही जर तुमच्या आयुष्यात खूप वर्षापासून एकाच ठिकाणी अडकलेले आहात, सो बेसिकली तुमची जी विचार करण्याची पद्धत आहे, तुमचा जो माइंडसेट आहे तो फिक्स झालेला आहे, त्यामुळे तुमची इन्कमसुद्धा फिक्स झालेली आहे. किंवा जर तुम्ही बेरोजगार असाल तरी तुमच्या माइंडसेटमुळे ती परिस्थिती आज अजूनही तुमच्या आयुष्यात आहे. सो सगळ्यात पहिला आपल्याला हे मानायला हवं की खूप साऱ्या अपॉर्च्युनिटीज आहेत. सो न्यूज चॅनल्समध्ये म्हणा किंवा आजूबाजूला अशी भरपूर लोक असतात जे नेहमी नेगेटिव्ह बोलत असतात. सो सगळ्यात आधी तुम्हाला न्यूज चॅनल्स आणि अशा गोष्टींना तुमच्या लाईफमधून कट ऑफ करायचं आहे. बिकॉज तुमचं माइंडसेट इतकं स्ट्रॉंग होतं ना काही काही नेगेटिव्ह बिलीव्सना घेऊन, की त्याच गोष्टी रिॲलिटी बनून तुमच्या आयुष्यात यायला लागतात आणि तुम्हाला कळतसुद्धा नाही की कसं हे सगळं झालं. सो आज तुम्हाला तुमची इंटरनल जी सेटिंग आहे ती रिसेट मारायची आहे. सो म्हणूनच 21 दिवसाचा एक छोटासा प्रोग्राम मंडेपासून सुरू होणार आहे, ज्याच्यामध्ये एव्हरीडे मोटिवेशनल व्हॉईस नोट्स तुम्हाला येणार आहेत. त्याच्यासोबतच तुम्हाला ॲक्टिव्हिटीज करायला दिल्या जाणार आहेत, जसं स्कूलमध्ये होमवर्क भेटायचं सेम ॲज इट इज. सो फक्त रजिस्ट्रेशन करायचं आहे आणि तुम्हाला तुमच्या वेळेत ते कंप्लीट करायचं आहे. सो आज आपण सुरू करूया. माइंडसेट म्हणजे नक्की काय? माइंडसेट म्हणजे काय? तुम्ही काय ठरवताय स्वतःबद्दल. सो जर तुम्ही कालच मी एका माझ्या स्टुडंटसोबत जेव्हा बोलत होती सेशन्समध्ये, सो कसं असतं की जेव्हा एखादा हीलर त्यांच्या लाईफमध्ये येतो किंवा एखादं कम्युनिकेशन चांगल्या प्रकारे होतं, आपल्या मनात काय भीती आहे आणि आपण ती कशी काढायला हवी ह्याचं जेव्हा आपल्याला मार्गदर्शन भेटायला लागतं ना, सो आपली एक वेगळी पर्सनॅलिटी आपल्या बाहेर येते. सो ऑलरेडी तुम्ही टॅलेंटेड आहात, ट्रस्ट मी, तुम्ही टॅलेंटेड आहात म्हणून तुम्ही इथपर्यंत पोचू शकलात. सो एक हीलर काय करतो? बेसिकली तुम्हाला एनर्जाइज्ड करतो. एनर्जाइज्ड करणं म्हणजे एक्झॅक्टली काय असतं की तुम्हाला जे हवं आहे ते कसं प्राप्त होऊ शकतं फक्त पॉझिटिव्ह राहिल्याने आणि मेडिटेशन केल्याने, हे तो समजवत असतो. माहिती आपल्याला सगळं असतं, पण करून घेणारी एक स्पिरिच्युअल फ्रेंड आपल्यासोबत असायला हवी. आणि बरं झालं हा टॉपिक निघाला. सो मी पाहिलं आहे की खूप लोक म्हणजे 3-4 लोक आहेत जे फार डिसरिस्पेक्टफुल आहेत. स्पिरिच्युअल फ्रेंड ह्याचा अर्थ असा नाही की मी तुमची रिअल लाईफ मधली वेगळ्या टाईपचं तुम्ही मला काहीही लिहाल. सो आपण कोणाशी बोलतो आहे ह्याच्या मर्यादा असायला हवात. जर समजा म्हणजे मी तुम्हाला प्रोफेशनली समजवते, जर तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये पुढे जायचं आहे लाईफमध्ये, सो जेवलीस का? इट्स अ नॉर्मल क्वेश्चन. बट जेवणात काय जेवलीस? इट्स इन प्रोफेशनल. सो बेसिकली आपल्याला आपल्या मर्यादा सांभाळून वागायचं असतं. सो समोरचा व्यक्ती कोण आहे तो तुमच्या लाईफमध्ये बदल आणण्यासाठी प्रयत्न करतो आहे. सो जेव्हा पण क्रिस्टलच्या इन्क्वायरी येतात आमच्याकडे, सो बेसिकली आम्ही त्याला सगळे डिटेल्स सांगतो. त्याचं न्यूमरोलॉजी ॲस्ट्रॉलॉजीच्या अकॉर्डिंगली मी त्यांना क्रिस्टल सजेस्ट करते. सो त्याचे आम्ही कुठलेही चार्जेस घेत नाही आहे. हे व्हिडिओज मी तुमच्यासाठी बनवते बिकॉज मला फक्त तुमची सक्सेस हवी आहे. सो का एखादं नातं आपण खराब करायचं? सो मी तुमची स्पिरिच्युअल फ्रेंड आहे, पण त्याचे पण काही लिमिटेशन्स आहेत. सो तुम्ही तुमची मर्यादा सांभाळून वागा. बिकॉज आय हॅव सीन, आज मी 4 लोकांना ब्लॉक केलेलं आहे. सो जर तुम्ही लिमिटेशन्स क्रॉस करताय, सो सॉरी, मी नाही हँडल करू शकत हे सगळं बिकॉज माझ्याकडे इतका वेळही नसतो. सो आज ऑलमोस्ट 12 दिवस झालेत मी माझ्या मम्मीलासुद्धा भेटायला गेलेली नाही आहे. सो खूप आम्ही प्रयत्नशील असतो की तुमच्या प्रत्येक क्वेरीला आम्ही आन्सर करू, किंवा प्रत्येकाचे सेशन्स आमचे चाललेले असतात, क्लासेस चाललेले असतात. आता ह्याच्यानंतरसुद्धा माझं एक सेशन आहे, 2 कॉल्स बुक आहेत. सो फक्त समजून घ्या तुम्ही की आपलं आयुष्य हे आपल्याला सक्सेससाठी रिसेट करायचं आहे. सो मी तर प्रॉमिस करते तुम्हाला की 45 दिवस मी तुम्हाला जास्तीत जास्त इन्फॉर्मेशन देण्याचा प्रयत्न करणार आहे. सो माझं पीस ऑफ माइंड ठेवा, बिकॉज आय एम नॉट दॅट टाईप ऑफ वुमन की तुम्ही माझ्याशी काहीही बोला आणि मी तुमच्याशी बोलत बसेन, बिकॉज आय एम रिअली नॉट इंटरेस्टेड इन इट. सो आपण खूप छान बॉन्डिंग क्रिएट करूया.
फक्त शिक्षणासाठी. सो बस हे जे सगळं मी तुम्हाला शिकवते हे सगळं मी माझ्या लाईफमध्ये इम्प्लिमेंट केलं आहे. सो जेव्हा मी घाबरलेली असायची, सो माझ्यासोबत सगळं तसंच घडायचं. म्हणजे आपण फंबल होतो, आपल्याला बोलता नाही येत किंवा आपल्याला समजत नाही की आपल्याला काय करायचं आहे. सो जेव्हा तुम्ही कॉन्फिडंट होता, जेव्हा तुम्ही अफर्मेशन्स करायला लागता की मी कॉन्फिडंट आहे, मी कॉन्फिडंट आहे, तर फक्त बोलून नाही होणार आहे, तुम्हाला तो ऑरा फील करायचा आहे. सो फीलिंग इज द सिक्रेट. हे पुस्तक जेव्हा मी वाचलं ना, तेव्हा मला समजलं की फक्त एक स्ट्रॉंग माइंडसेट आपल्याला कसा क्रिएट करायचा आहे विथ फीलिंग्स. सो जेव्हा विथ फीलिंग्स तो अफर्मेशनचा जो टाईम असतो तो तुम्ही कंप्लीट करता, तेव्हा ना तुमच्या आयुष्यामध्ये फार खूप छान छान एनर्जीज यायला लागतात, खूप छान लोकं येतात, खूप छान अपॉर्च्युनिटीज भेटतात आणि तुम्हाला क्रिएटिव्हली आयडियाज येतात आणि तुम्ही कॉन्फिडंट होता. सो जे काही आहे ते तुमच्या ऑरामध्ये आहे. सो जर आजारपण पण तुमच्या लाईफमध्ये येतं आहे तर ते असंच नाही येणार आहे, ते ऑलरेडी तुमच्या ऑरामधून एंटर करणार आहे. सो पहिल्या ऑराला एक समजा भूक पडलं, सो ती एनर्जी मग तुमच्यापर्यंत पोहोचत असते. कधीच आजारपण म्हणा किंवा कुठलीही नेगेटिव्ह एनर्जी ही डिरेक्टली अटॅक नाही करत. सो ती तुमच्या ऑरा थ्रू तुमच्या आतमध्ये येत असते. पण जर तुमचा ऑरा स्ट्रॉंग असेल, सो तो तुमच्या क्रिस्टल्सनी होऊ शकतो, तुमच्या ब्रेसलेटनी जसं आपण वेअर करतो त्यांनी होऊ शकतो, तुमच्या आसपास ठेवलेले क्रिस्टल्स असतात आणि फ्री ऑफ कॉस्ट मेडिटेशननी होऊ शकतो आणि चांगले विचार आणि चांगल्या कर्मांनी होऊ शकतो. सो बेसिकली हे एक कॉम्बिनेशन असतं जे आपल्याला लाईफमध्ये नेहमी ठेवायचं आहे. आपल्याला ईश्वरासम व्हायचं आहे. सो तुम्ही मला सांगा, देवाला कधी कोणावर राग येतो का? सो आपल्याला कोणावर रागवायचं नाही आहे, कोणावर चिडायचं नाही आहे. सो जे तुम्हाला तुमच्या आयुष्यात हवं आहे ना, त्याच्यासाठी तुम्हाला आता खूप फर्म राहावं लागणार आहे. बिकॉज 2025-26 हे एक ट्रान्सफॉर्मेशनचं फेज घेऊन आलं होतं आपल्या लाईफमध्ये आणि आता आपण जेव्हा 2026मध्ये एंटर करणार आहोत किंवा जेव्हा कधी तुम्ही हा व्हिडिओ बघताय तेव्हा तुम्ही ज्या पण वर्षात एंटर करणार आहात, सो त्या वर्षी तुम्हाला फक्त एकच लक्षात ठेवायचं आहे की ज्या गोष्टी नाही झाल्या माझ्याकडून, त्या करण्यासाठी मी माझं माइंडसेट कसं स्ट्रॉंग करू शकते हे तुम्हाला ठरवायचं आहे. तुम्हालाही माहिती होतं की तुम्हाला कुठल्या गोष्टी करायच्या होत्या पण त्या तुम्ही नाही केल्यात. सो प्रिव्हियस मी तुम्हाला एक टास्क दिली होती. सो आज मी तुम्हाला एक टास्क देणार आहे स्ट्रॉंग माइंडसेटसाठी. सो स्ट्रॉंग माइंडसेटसाठी मी तुम्हाला एक डिक्लरेशन लिहून पाठवणार आहे, म्हणजे एक पत्र जे तुम्हाला स्वतःला लिहायचं आहे. सो ते पत्र डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला भेटेल. एव्हरी व्हिडिओसोबत डिस्क्रिप्शन असतं, त्या डिस्क्रिप्शनला पण रीड करायची हॅबिट टाका, कारण त्याच्यातही मी माहिती टाकत असते. सो ते डिस्क्रिप्शन आज तुम्हाला तुमच्या छानपैकी एका डायरीमध्ये लिहून काढायचं आहे. सो जेव्हा तुम्ही लिहून काढता ना, तेव्हा तुम्हाला समजेल की तुम्ही स्वतःलाच एक प्रॉमिस करत असता आणि तुम्हाला इतकी मजा येईल ना की खरंच म्हणजे खूप सक्सेसफुल व्हाल तुम्ही. बिकॉज आपल्या माइंडसेटनीच आपलं लाईफ सुरू होत असतं. सो जर तुमचं माइंडसेट स्ट्रॉंग असेल तर सगळ्या गोष्टी इझिली होणार आहेत. पण जर तुमच्या माइंडसेटमध्येच भीती असेल, कन्फ्युजन असेल, तुम्हाला असं वाटत असेल की माझं काहीच चांगलं होत नाही, तर ते तसंच घडणार आहे बिकॉज ते तुम्हाला वाटतं. सो देव तुम्हाला तेच देतो जे तुम्हाला तुमच्याबद्दल वाटत असतं. सो फक्त हॅपी राहा आणि चांगला विचार करा, माइंडसेट स्ट्रॉंग ठेवा. 45 डेज सगळे व्हिडिओ बघा. आम्ही तुमच्यासाठी व्हिडिओ बनवतो आहे, तुम्ही कमेंट करायला पण आळशीपणा करताय. सो व्हिडिओ बघितल्यावरती 2 मिनटं लागतात कमेंट्स करायला, 10 सेकंद. सो ॲटलीस्ट एक हार्ट पाठवत जा. सो आय विल कम टू नो की कोण कोण माझ्याशी जोडलं गेले अजून. सो मी व्हिडिओ बनवताना माझा हा कधीच उद्देश नसतो. माझा फक्त एकच इंटेन्शन असतं की हा व्हिडिओ त्याच्यापर्यंत पोहोचावा ज्याच्या लाईफमध्ये माझी गरज आहे. आणि ह्या व्हिडिओनी जर 5% लोकांचं पण लाईफ बदललं ना, सो दॅट इज ओनली ब्लेसिंग इन माय लाईफ. सो आय रिअली वॉन्ट की तुम्ही सक्सेसफुल व्हावं आणि ते तुमच्या माइंडसेटनी होणार आहे. आणि माइंडसेट बदलणं ही काही मोठी गोष्ट नसते. सो तुम्ही बघितलं असेल की कधी कधी आपण काही प्रॉब्लेम्समध्ये खूप जास्त इन्व्हॉल्व असतो, पण एखादी दुसरी घटना घडते आणि आपलं ह्या प्रॉब्लेमवरून लक्ष निघून जातं आणि तिथे जातं. मग तेव्हा कुठे जाते ती प्रॉब्लेम? सो जे काही आहे ते इथे असतं. सो प्रॉब्लेम्सना इम्पॉर्टन्स देऊ नका, नाहीतर तेच तुमच्या आयुष्यामध्ये क्रिएट होईल आणि तुम्ही खूप सक्सेसफुल होणार आहात बिकॉज तुम्ही तुमच्या माइंडसेटमध्ये डिसाईड केलं आहे की येस आय ॲम सक्सेसफुल. सो when I say आय ॲम सक्सेसफुल, सो आय रिअली फील की मी सक्सेसफुल आहे. सो तुम्हाला जर तुमच्या लाईफमध्ये खूप सारं प्रेम हवं आहे तर तुम्हाला म्हणायचं आहे की माझ्या आयुष्यामध्ये खूप प्रेम आहे, भरभरून प्रेम मला भेटतं आहे. सो बेसिकली प्रेम म्हणजे काय एकच रिलेशनशिप नसतं. प्रेम म्हणजे शिष्य नात्याचं असू शकतं, मुली आणि आईचं असू शकतं, मुली आणि बापाचं असू शकतं. सो अशी अनेक नाती असतात ह्या जगामध्ये जी नेहमी पॉझिटिव्ह राहणं खूप जास्त गरजेचं आहे. तुमचे कलिग्स असतात, तुमचे बॉस असतात. सो ह्या सगळ्या गोष्टी
गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. एका स्ट्रॉंग माइंडसेटसाठी तुम्हाला इंटरनली स्ट्रॉंग व्हायचं आहे, सगळ्या गोष्टी फॉलो करायच्या आहेत. आणि हां, आणखीन एक गोष्ट मला सांगायची होती. सो बेसिकली कसं असतं की जेव्हा मी ब्रॉडकास्ट करते ना, तेव्हा तुम्हाला नवीन नवीन क्रिस्टल्स येतात, पण जे तुम्ही विकत घेतलेत ते तुमच्यासाठी बेस्ट होते म्हणून मी तुम्हाला ते दिलेत. बिकॉज मी तुम्हाला कुठलेही क्रिस्टल नाही रेकमेंड केलेत. पण आता नवीन नवीन प्रोडक्ट नेहमी येत असतात. आता माझे क्रिस्टल्स म्हणजे मी 5-5, 6-6, 7-7 वर्षापासून वापरते. सो असं नाही आहे की हे क्रिस्टल मी आज घेतलेत सो ह्यांच्यावरचा माझा बिलीफ कमी होतो दुसरा प्रोडक्ट समोर आला की. सो नवीन नवीन प्रोडक्ट तर नेहमी येत राहणार आहेत आणि तिथं तुम्हाला ब्रॉडकास्ट होतात ना. सो जस्ट ऑब्झर्व करा. पण सध्या ज्या तुम्ही गोष्टी घेतल्यात ना त्या सगळ्या गोष्टी इनफ आहेत आणि त्या तुमच्यासाठी बेस्ट होत्या म्हणून मी दिल्यात. सो हे मला सांगायचं होतं व्हिडिओमध्ये. आणि हे व्हिडिओज मी ह्याच्यासाठीच बनवते की आपण कनेक्टेड राहू शकू, बिकॉज प्रत्येकाशी बोलणं पॉसिबल नाही होत ना. सो मला फार मज्जा येते हे व्हिडिओज बनवून. सो माइंडसेट स्ट्रॉंग कसा करायचा हे मी डिस्क्रिप्शनमध्ये एक लेटर लिहिते. ते लेटर आज तुम्हाला लिहायचं आहे. लिहिताना मस्त माहोल बनवायचा आहे. सो आपण कसं पिक्चर बघताना पॉपकॉर्न घरी आणतो किंवा कर्टन्स बंद करतो, लाईट बंद करून मूवीज बघतो. सो त्या प्रकारे तुम्हाला सिम्पल गोष्ट करायची आहे. एक छान फ्रेग्रन्सवाली कॅन्डल लावायची आहे. छान परफ्यूम असेल ते टाकलं तरी चालेल आजूबाजूला. आणि एक छान वातावरणामध्ये तुम्हाला हे जे आहे लेटर ते लिहायचं आहे एका छान जेंटल म्युझिकसोबत. सो असे खूप इन्स्ट्रुमेंटल म्युझिक्स असतात जे म्युझिक्स तुम्ही ऐकून त्याच्यासोबत ऐकून ते सगळं लिहू शकता. सो मॅनिफेस्टेशन म्युझिक फ्रिक्वेन्सी असं टाकलं तरी तुम्हाला लॉट ऑफ ऑप्शन्स भेटतील. सो फक्त आज हे लिहा आणि नक्की सांगा की मला कसा वाटला आजचा व्हिडिओ. तुमचा एक व्हिडिओ मला फार मोटिवेट करतो आणि हा चॅनल तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत जरूर पोहोचवा. सो पुन्हा भेटूया उद्या. तोपर्यंत बाय बाय.